सर्वप्रथम उडान फाउंडेशन व मुस्लिम समाजाच्या वतीने प्रसाद देठे साहेब ज्यांनी आपल्या समाजासाठी जे योगदान दिलं त्यांना बार्शीच्या मुस्लिम समाज व उडान फाउंडेशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो। आणि उडान फाउंडेशनच्या वतीनं फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या लाईव्हमध्ये वगैरे आम्ही बघितलं असता त्यांची परिस्थितीची जाणीव आम्हाला झाली आणि उडान फाउंडेशनच्या वतीने आम्ही शैक्षणिक आरोग्य ह्याविषयी वेळोवेळी काम करतो। तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही अडचणी निर्माण होतील त्या डोळ्यासमोर ठेवून त्यांना काहीतरी मदत व्हावी यासाठी उडान फाउंडेशनच्या वतीने आज 11,000चा चेक निर्मला दाते यांना विजय राऊत यांच्याकडे आम्ही सुपूर्द केला आहे। आणि पुढेही समाजात एकोपा राहावा आणि बार्शी शहराचं जे वातावरण आहे असेच वृद्धिंगत व्हावं अशा भगवंत चरणी आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवशंभू भक्त व मराठा सेवक श्री प्रसाद देठे यांचं परवा मराठा आरक्षण मागणीसाठी त्यांनी बलिदान दिलं। त्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून बार्शी तालुक्यातील अनेक शिवशंभू भक्तांच्या वतीनं सर्व नागरिकांना आव्हान करण्यात आलं होतं की त्यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे, त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी ही भावना मनामध्ये घेऊन मला खरंच उडान फाउंडेशनचं कौतुक वाटतं की ज्या बांधवांनी आपल्या तालुक्यातल्या आत्महत्या केली आहे, त्याच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे, त्याला कुठंतरी हातभार देण्यासाठी बार्शी तालुक्यातील पहिली अशी संघटना आहे की ज्या संघटनेने चेकच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत केली। या माध्यमातून ह्याच गोष्टी लक्षात येतात की समाजामध्ये ज्या लोकांना खरी गरज आहे त्या गरजेला धावून येणारी संघटना म्हणजे उडान फाउंडेशन। प्रसाद देठे यांच्या कुटुंबावरचं दुःखाचं डोंगर आपण कमी करू शकणार नाहीत, पण त्यांच्या दुःखामध्ये कुठंतरी आपण सामील झालं पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून कुठल्याच प्रकारचा धर्मभेद जातीभेद न करता पहिल्या बार्शी तालुक्यातील संघटना उडान फाउंडेशन यांनी प्रसाद देठे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली। त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं मी उडान फाउंडेशनचे आभार मानतो व या निमित्तानं बार्शी तालुक्यातील तमाम सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या नागरिकांना एक विनंती करतो की अशा पद्धतीने जर आपण एकोप्याने राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये ज्या कुटुंबावर अशा पद्धतीचं दुःखाचं डोंगर कोसळलाय त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील होऊ। सर्वांच्या वतीनं मी स्वर्गवासी प्रसाद देठे यांना श्रद्धांजली वाहतो आणि उडान फाउंडेशनचे आभार मानतो। धन्यवाद।